पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी तुका मनी छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी विठ्ठल विठ्ठल हरिदास महाराज मी उडी मारायला मारली असती पण मी उडी मारल्यानंतर 10 फुटाचा खड्डा पडला असता। गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी विश्वाचा तो गुरु स्वामी जब प्राण तन से निकले था बदे गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल न जाना हे राधे को साथ लाना जब प्राण से निकले करार विंदेन पदार विंदम मुकार विंदे निवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि पंढरीचा देवा
श्री गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में कैलास रणा शिव चंद्र मोळी पणींद्र माता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार हमारे रतन में चलो आओ जी पवन कुमार हमारे रतन में सर्वांनी एका टाळी हनुमंतरायाचं स्वागत करायचं हाताला टाळी आणि करूया स्वागत। चलो आओ जी चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार हमारी रतन में चलो आओ पवन कुमार हमारी रतन में चलो आओ पवन कुमार हमारी रतन में चलो आओ पवन कुमार अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकरता घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु इंद्राणीच्या ताटावरती सुटलेलं भक्तीचं वादळ अखिल विश्वाला सुशोभित करणारा नंदाचा नंदादीप पंचम वेद निर्माते हिंदू हृदय सम्राट श्री तुकोबराय विठ्ठल विठ्ठल। आणि श्री तुकोबरायांच्या गाथ्यात अनेक प्रकारचे प्रकरण आलेले आहेत। त्या प्रकरणांपैकी काला या प्रकरणातील भगवान परमात्मा गोकुळात अवतारात आल्यानंतर त्या गोकुळात काय काय आनंद उत्सव साजरा झाला त्याची यादी देणारा अभंग विठ्ठल। श्री तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात भगवान परमात्मा ज्या वेळेस गोकुळामध्ये अवताराला आला त्यावेळेस काय सुख होतं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका। महाराज म्हणतात ते एवढं मोठं सुख त्या सुखाला अंत नव्हता आणि पारही नव्हता एवढं मोठं गोकुळातलं सुख होतं। मग तुकोबराय गोकुळामध्ये एवढा आनंद उत्सव साजरा झाला अंत पार नाही राहिलं त्या सुखाला याचं कारण काय तर कारण तुकोबराय म्हणतात बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी। नंदाच्या घरी तो भगवान परमात्मा जन्माला आला आणि त्याच्या जन्मानं आनंदल्या नर नारी तिथले गोवळी आणि गवळणी तो आनंद उत्सव साजरा करू लागले। तुकोबराय आनंद उत्सव साजरा झाला गोवळी गवळणी आनंद उत्सव साजरा करतात त्यांनी काय काय केलं गुडिया तोरणी त्यांनी गुडिया उभारल्या तोरणं बांधली। महाराज अजून काय केलं करती कथा गाती गाणी त्यांनी कथा केली कीर्तन केली गाणी गायली महाराज। मग तुकोबराय म्हणतात असा तो सोहळा बघून तुका म्हणे छंदे अन मन मोहिले गोविंदे अभंगाचा स्थळ अर्थ विठ्ठल। म्हणून आजची ही कीर्तन सेवा कशाच्या निमित्तानं आहे की निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत। सर्वांना ज्ञात आहे ठाऊक आहे माहिती आहे परंतु सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या न्यायाने या नात्याने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेला हा नाशिक जिल्हा
किंबहुना या निवृत्तीनाथांचा, ज्ञानोबरायाचा, आदिशक्ती मुक्ताईचा, ब्रह्मदेवाचा अवतार असणारी सोपान काकाचा पवित्र पायाचा स्पर्श ज्या पवित्र मातीला झाला ती पवित्र असणारी ही नाशिकची दंडकारण्याची भूमी आणि या भूमीमध्ये असणारा पवित्र असणारा निफाड तालुका आणि या निफाड तालुक्यामध्ये असणारं श्री क्षेत्र दीक्षी या गावामध्ये गेल्या अनादी वर्षापासून 42 वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा या ठिकाणी जो सोहळा आहे संत जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं व वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गवळी विजयनगर धोडंबे यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण श्री आनंद महाराज गणेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या वारकऱ्यांचं वैभव हरिभक्तपरायण कैलासवासी वैकुंठवासी शत्रुघ्न महाराज गतीर महाराज एक सांगू का आल्यानंतर आज सगळं भरलेलं वाटतंय पण आज एक उणीव या सप्त्यामध्ये आहे आणि ती म्हणजे आमच्या शत्रुघ्न महाराजांची मी शत्रुघ्न महाराजांच्या नियोजनात बरेचसे कार्यक्रम केले ते गेल्यानंतरही बऱ्याच गावांमध्ये शत्रुघ्न महाराजांच्या नियोजनात माझे कार्यक्रम झाले पण त्या गावात गेलं की सगळं असायचं पण एक उणीव या ठिकाणी कायम भासत असते आणि ती न भरणारी उणीव म्हणजे आदरणीय आमचे शत्रुघ्न महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचे एक रत्न होतं आणि ते रत्न खऱ्या अर्थानं काही दिवसापूर्वी आपल्यातून हरपून नेलं पण एक सांगू का मलाही कदाचित मगाशी आल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं की आमच्या गावचा सप्ताह ज्यावेळेस सुरू झाला सगळ्यात मोठं मार्गदर्शन त्या काळात मोलाचं जर कोणी केलं असेल तर ते शत्रुघ्न महाराजांनी केलं पडत्या काळात शत्रुघ्न महाराजांनी या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून आज हे सप्त्याचं भव्य स्वरूप या गावाला बघायला मिळते खऱ्या अर्थाने उपकार आहे गावावरती आणि मी खरं सांगत असतो जे लोक आहे ना महाराज हे फार दिवस इथं राहत नाही येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी ते लोक इथं फार दिवस राहत नाही महाराजांनी जे कार्य जिथं चालू करायचं होतं ते केलं एकदा तरुण पिढीच्या हातात ते दिलं आणि खऱ्या अर्थानं 1.5-2 वर्षापूर्वी महाराज आपल्या सगळ्यांतून निघून गेले आदरणीय आमच्या शत्रुघ्न महाराज गतीर यांच्या आशीर्वादाने हा सोहळा व दीक्षेचे सगळे ग्रामस्थ संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांच्या सहकार्यानं सर्व कीर्तनकारांची कीर्तन सेवा घेणारे मान्यवर आणि रोज संध्याकाळच्या पंगती सकाळच्या पंक्ती देणारे अन्नदाते मी तुम्हाला एकाच प्रमाणात या सप्ताहाचं पुण्य सांगतो तीर्थावरती केलेलं अन्नदान सप्ताहामध्ये केलेलं अन्नदान तीर्थावरती दिलेली सेवा सप्ताहामध्ये की दिलेली सेवा वारीच्या वाट्यावरती केलेलं अन्नदान ही कधीच वायाला जात नाही का संतांनी पुरावा सांगितला किती पुण्य बघा येते एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उतरण कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान तीर्थाचे किंबहुना क्षेत्राचे इथं एक शीत जरी दान केलं एक अन्नाचा कण जरी दान केला तर महाराज म्हणतात एवढं पुण्य इथं आहे का कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आणि गेलेल्या पूर्वजांचा उद्धार विठ्ठल म्हणून अशा या सुंदर अशा सप्ताहातील आजची ही जागराची कीर्तन रूपी सेवा नाही ते मलाही माहित होतं मी फक्त पाहत होती दुपारची झोपली की काय बऱ्याच लोकांचं असं असतं खालं की दुपारी झोपायची सवय असते आणि हा वेळ म्हणजे काय म्हणतात साखर झोपेचा वेळ आहे म्हणून मी म्हटलं झोपले की काय पण काल्याची कीर्तन सेवा तुम्हाला थोडंसं जय मायबापांच्या कृपा आशीर्वादाने ज्यांच्यापासून माझ्यापर्यंत येऊन पोचली आजच्या या कीर्तन सेवेचे यजमान मानकरी श्री सोमनाथ भाऊराव चौधरी भगवती नर्सरी दीक्षी यांच्या आज संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत येऊन पोचली मी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देईल आणि मंडळी आजचं कीर्तन ऐकत असताना तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तन ऐकायचं आहे विडल काय वारकरी संप्रदायाचा नियम सांगू का जसं एखादा ऑफिसर त्याच्या कामावरती गेला की त्याला आचारसंहिता सांगितली तसं वारकरी संप्रदाय एकदा फेटा बांधून या व्यासपीठावरती उभा राहिला तर त्यालाही वारकरी संप्रदायानं आचारसंहिता दिली विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला संप्रदायानं आचारसंहिता दिली आणि बघा मला काही दुसरं काही बोलायचं नाही शेवटी ज्याच्या त्याच्या कीर्तनाचा हा बुद्धीचा भाग असतो पण कीर्तनकारानं या व्यासपीठावरती आल्यानंतर वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज म्हणायचे स्तुती जरायची तरी करायची असेल त्या देवाचीच करावी स्तुती आत्मा निंदा करावी देवा
निंदा करावी कोणाची? देवाची. कीर्ती मानवाची. इथं व्यासपीठावरती उभं राहिल्यानंतर कीर्तनकारानं स्तुती जर करायचीच असेल त्याचीच करावी. त्याची कोणाची? ज्यानं तारीख दिली त्याची. मग देवाची. आणि शिव्या जरी घालायची असेल तर कोणाला द्याव्या? ज्यानं तारीख घेतली त्याला. नाही, मग देवाला. पण कीर्ती मानवाची. पण सध्याच्या स्थितीला आमच्या काही नालायक कीर्तनकारांनी एवढी कीर्तनकारा खालच्या परंपराला खालच्या लेवलला आणली का ज्यानं कीर्तनाला आणले त्याचं 1.5 तास वर्णन. विठ्ठल. पण सांगू, ज्यानं ज्ञानोबा तुकोबरायांचा नियम मोडला, ज्यानं संप्रदायाचं वाटोळं केलं, त्यांचं वाटोळं सुरू झालं. महाराज सुनीता आंधळे प्रकरण बघताय तुम्ही. आता ही सुरुवात आहे महाराष्ट्रातली. अशी एक 40,000 35,000 यांचे सगळ्यांचे दिवस भरले. आता ज्ञानोबराय तुकोबराय एक लक्षात घ्या मंडळी, मी का बोलतोय याच्या मागे तळमळ फार मोठी आहे. हा संप्रदाय मोठा करत असताना माझ्या ज्ञानोबराच्या आईवडिलांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला या संप्रदायासाठी देहांत प्रायश्चित्त द्यायला लागलं. आणि त्या संप्रदायात येऊन जर आम्ही इथं सासू सुनाच्या गोष्टी आणि घरच्या बायकोच्या गोष्टी सांगत असू, मी म्हणेल तो केलेला टाइमपास आहे. विठ्ठल. सांगणाऱ्याला तर नरक आहे, पण ऐकणाऱ्याला त्याच्या पुढचा नरक आहे. म्हणून आता काय ऐकायचं आणि काय सोडायचं हे तुमच्या हातात. आणि सांगू, लोक म्हणतात कीर्तनकाराची बोलण्याची पद्धती बिघडली. ती बिघडली नाही, ती तुम्ही बिघडवली. कारण कीर्तनकाराला ते अपेक्षित असतं जे तुम्हाला अपेक्षित असतो, तो इथून बोलत असतो. म्हणून कीर्तनकार किती लाखाच्या गाडीत आला हे महत्वाचं नाही. ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीतल्या किती ओव्या त्याच्या पाठी याच्यावरून त्याचा दर्जा ठरवा. कीर्तनकार किती हजाराचं पाकिट घेतो याच्यावरती त्याचा दर्जा ठरवू नका. तुकोबरायांच्या गाथ्यातले किती अभंग त्याच्या माथ्यात आहे याच्यावरून त्याचा दर्जा ठरवा. कीर्तनकार किती स्टारचे कपडे घालतो याच्यावरून त्याचा दर्जा ठरवू नका. त्याचा अंतकरण किती साप आहे याच्यावरून त्याचा दरवाजा ठरवा. म्हणून काही दिवसापूर्वी तुकोबरायांना म्हणावं लागलं, काय बोलला शिवरलिया रंगा ऊस डोंगा परिरस वेडोंगा. विठ्ठल. म्हणून माझ्याकडून काही त्या अपेक्षा कोणी करू नका. व कल्ली कोणाची स्तुती भीती त्या आपल्या तत्वातच बसत नाही. मी सद्गुरू जोग महाराजांच्या आचाराच्या विचाराचा महाराज. ज्यानं कीर्तन दिले त्याचं एकदा कीर्तनात नामोल्लेख, परत शेवटी पुन्हा परत मध्यंतरी नाही. आता एकदा इथून कीर्तन सुरू झालं का शेवटच्या जय विठ्ठल पर्यंत जे काही तुम्ही एखादा विनोद ऐकाल, सिद्धांत ऐकाल, ओवी ऐकाल, श्लोक ऐकाल, अभंग ऐकाल, गवळण ऐकाल, प्रमाण ऐकाल, चाल ऐकाल, सगळ्यांना अभंगाचं बोट धरून कीर्तन ऐकायचंय. विठ्ठल. सेवेकरता घेतलेला मुंग श्री तुकोबांचं आज काल्याचं कीर्तन आहे. बस 7 दिवस 8 दिवस तुम्ही भरपूर काही काय ऐकलं, भरपूर काही काय ऐकलं. घरातलं ऐकलं, दारातलं ऐकलं, बायकोचं ऐकलं, सासू सुनाच्या गोष्टी ऐकल्या, माय बायको काय म्हणत होती सगळं ऐकलं. पण आजच्या कीर्तनात तुम्हाला ज्ञान ऐकायचं नाही, भक्ती ऐकायची नाही, वैराग्य ऐकायचं नाही, मुक्ती नाही, मोक्ष नाही. मग आजच एकच करायचं. चरित्र ऐकायचं. कोणतं चरित्र ते उच्चारावे, पण कोणतं? देवे केले गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळात जे चरित्र केलं तेवढंच आज ऐकायचं, पण त्यालाही मर्यादा सांगितली. कोणतं चरित्र? हे दशे चरित्र केले
दशे चरित्र केले नारायणे. पण कोणतं चरित्र महाराज? रांगता गोधनी राखिताचे. आता ऐका, काल्याच्या कीर्तनकारानं काल्याच्या कीर्तनामध्ये तेवढंच चरित्र सांगावं. बरेच लोक अक्रूराचं चरित्र सांगतात, अजिबात नाही. ते चरित्र काल्याच्या कीर्तनात नाही. भागवताच्या पाठाला असताना आमचे महाराज म्हणायचे, गुतिशी महाराज म्हणायचे, नितीन भाऊ, काल्याच्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये ए दशे चरित्र कोणतं? जसपासून भगवान परमात्मा रांगायला लागले त्या दिवशीपासून तर जोपर्यंत गाया घेऊन रानात जात नाही तोपर्यंत एवढं चरित्र सांगावं, बाकीचं चरित्र सांगू नये. विठ्ठल विठ्ठल. आणि या चरित्राचा श्रवणाचा फायदा काय? ऐका बरं का. आता या चरित्राचा फायदा असा आहे, धर्मशास्त्र सांगतं, एका मोठ्या वक्त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, ज्यानं भगवान परमात्म्याच्या चरित्राची चोरीची श्रवण केलं, चोरीचं जे श्रवण केलं त्याच्याकडून जर न कळत सोन्याची चोरी झालेली असेल तर त्याचं सोन्या चोरीचं पाप निघून जातो. मग याचा अर्थ असंही घेऊ नका तिकडं रोज लोकांचं सोनं लुटायचं आणि काल्याच्या कीर्तनात येऊन बसायचं. भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकल्यानं ज्याच्याकडून न कळत सोन्याची चोरी झाली आहे त्याचं जर आपण भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण केलं तर ते सोन्याच्या चोरीचं सुवर्ण चोरीचं पाप निघून जातं. ही ताकद काल्याच्या कीर्तनात आहे. विठ्ठल. आपण जर बघितलं संतांनी कालात 3 प्रकारचा सांगितला आहे. पहिला काल आहे तो हरिनामाचा, दुसरा काल आहे जीव ब्रह्मैक्याचा आणि तिसरा काल आहे दैलाईचा. 3 काले. जीव ब्रह्मैक्याचा काला भगवान परमात्म्यानं वृंदावनात केला. ऐका हा. हरिनामाचा काला संतांनी पंढरपूरच्या वाळवंटात केला आणि दहिलाईचा काला तुम्ही आम्ही कलियुगात करतोय. विठ्ठल. काय काला महाराज? कुठून झाली काल्याची सुरुवात? ऐका. प्रसंग असा घडला वारकरी संप्रदायामध्ये. पूर्वीच्या काळी काही संतांनाच पांडुरंगात जाण्याची प्रवेश होता, मर्यादा होती, बाकीच्यांनी जायचं नाही. एक दिवस नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं. नामदेवरायांचं कीर्तन सुरू. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, आदिशक्ती, मुक्ताबाई, सोपान काका सगळे संत कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहे. पण सगळ्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार आहे, पण 3 संतांना पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. पहिले संत मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले संत कबीर, 2 वेशीच्या पोटी जन्माला आलेली कानोपात्रा आणि 3 हीन याती कुळामध्ये जन्माला आलेले दलित समाजामध्ये जन्माला आलेले संत चोखोबराय. 3 संतांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता मंडळी. पण ऐका, वारकरी संप्रदायाने काय क्रांती केली. नामदेव महाराजांचं कीर्तन आतमध्ये चालू असताना कीर्तन झालं आणि ज्ञानोबराय आदी संत मंदिराच्या बाहेर आले. ऐका हा. काला केव्हापासून सुरू झाला आणि सगळे संत बाहेर आल्यानंतर ज्ञानोबरायांनी दाराशी बसलेल्या 3 संतांना विचारलं, का हो एवढं गोड कीर्तन आतमध्ये सुरू होतं, तुम्ही मंदिराच्या बाहेर बसला, कीर्तनाला का आला नाही? त्यातल्या चोखोबरायांनी सांगितलं, ज्ञानोबराय कीर्तनात यावं वाटतं, ज्ञानोबराय कीर्तनात टाळ घ्यावा वाटतो, ज्ञानोबराय कीर्तनात अभंग म्हणावा वाटतो, ज्ञानोबराय पण कीर्तनाला येण्यासाठी एकच गोष्ट आडवी येते आणि ती म्हणजे आमची जात. ती जात आम्हाला मंदिरात प्रवेश करू देऊ शकत नाही. ज्ञानोबरायांनी ही गोष्ट खटकली. ज्ञानोबरायांनी विचार केला, हे जर असं चालत राहिलं तर वारकरी संप्रदाय हा जगविख्यात संप्रदाय कधीच होणार नाही. त्यासाठी ज्ञानोबरायांनी सांगितलं, काळजी करू नका चोखोबराय. कबीर महाराज, हे कानोपात्रा, काळजी करू नका. उद्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही टाळ घेऊन उभा असाल, ही जबाबदारी माझी. दुसऱ्या दिवशी कीर्तनाची वेळ झाली. नामदेवरायांनी पांडुरंगाच्या मंदिरात विना घेतला. विना घेतल्यानंतर कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजांचा हात धरला. नामदेव महाराज थांबा. का थांबू? आजचं कीर्तन करायचं आहे पण पांडुरंगाच्या रावळात नाही. मग आजचं कीर्तन आपल्याला चंद्रभागेच्या वाळवंटात करायचं आहे. ज्ञानोबराय, देव इथं चंद्रभागेचं वाळवंट कुताव, देवाला सोडून कीर्तन तिकडं, याला काही शोभा आहे का? ज्ञानोबरायांनी सांगितलं, नामदेव महाराज थोडा माझ्या वाक्यावरती विश्वास ठेवा. आजचं कीर्तन जर चंद्रभागेच्या वाळवंटात जर झालं नाही तर भविष्यात वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद हा मोठ्या प्रमाणात पसरेल. आपल्याला या जगातला जातीवाद संपवायचा आहे. नामदेव महाराजांनी एवढं वाक्य ऐकलं, गळ्यातला विना घेतला. सगळे संत चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि दिलेला शब्द पूर्ण केला. आणि जगात पहिली क्रांती माझ्या ज्ञानोबरायांनी केली का प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला टाळ घेण्याचा अधिकार माझ्या
देवळात आलो, सगळ्यांनी टाळ घेतले, कीर्तन एवढं रंगलं एवढं रंगलं एवढं रंगलं. आता कीर्तन वाळवंटात चाललो असताना जगाच्या मालकाला विटेवर करमल का? जसा उतरला पळत पळत चंद्रभागेच्या वाळवंटात आला आणि तो कीर्तनात बसला नाही, उभा राहिला. कीर्तन करी पुढे लागला बरं का. कोण? शिवा महाराज. तुम्ही जागे ना सगळे. मला तुमच्याकडं तोंडाकडं पाहून असं वाटायला लागलं माझी भाषा काही तुम्हाला कळलं का ना. आता काल परवा तर सगळे जिल्ह्याच्या बाहेरच होते, पण मी तर इडलाच आहे ना. माझी भाषा तुम्हाला कळती का नाही? मी काय होतं महाराज, किलोमीटरवरती 2 किलोमीटरवरती गेलं का भाषेचा प्रभाव असतो. आता परवा 2-4 दिवस झाले माझं त्या देवळ्या तालुक्यामध्ये लोहनेर गाव आहे, त्या लोहनेरला माझं कीर्तन होतं. आता नितीन भाऊ हा उद्या काल आहे तिथला, आणि त्यांना सांगितलं म्हणलं माझा सकाळचा उपवास सुटलाय, मला संध्याकाळी फराळ करा, मी काही जेवायला आणि फराळ करेल. ते म्हणले ठीक आहे महाराज. संध्याकाळी गेलो, कीर्तनाची वेळ होती 9 ते 11, आणि फराळाला बसलो आम्ही. 8:30 वाजता तिथे पोहोचलो. फराळाला बसल्यानंतर मी सांगतो भाषेचा अभाव बघा बरं का कसा आहे. फराळाला बसल्यानंतर सगळं आलं फराळामध्ये. ती माता मुली महाराज बसा की टाईम झाला. आता त्यांची भाषा आहे ती आपल्याला काही जमत नाही, ती देवळ्याची भाषा ती. ते बसा म्हणल्यानंतर आम्ही पाणी वगैरे फिरवलं, फराळ करायला बसलो. बसल्यानंतर ती माऊली ना दरवाजात हातात पातीलं घेऊन यायची. पातीलं माहिती तुम्हाला? आपल्या नाशिकचा फेमस शब्द आहे पातीलं. ते पातीलं घेऊन यायची आणि ती तिथूनच म्हणायची उंबऱ्यातून, महाराज बट्ट वाढू का बट्ट, महाराज बट्ट वाढू का बट्ट, महाराज बट्ट वाढू का. अहो मला वाटलं बट्ट म्हणजे जसं का आपल्याकडं श्रीखंड चक्का काय असो तसं काय असं. आक फराळा झालं, बाईनं वाढलंच नाही. कीर्तन झाल्यानंतर ती मनात गुडगुड आख्या कीर्तनात सगळं झालं, पण बाईनं बट्ट का वाढलं नाही. कीर्तन झालं, गाडीपर्यंत सगळा परिवार सोडवायला आलं. मला माय मी तो लकेल एकासारखं, तुम्ही मायसारखी एका प्रश्नाचं उत्तर देते का ग. काय म्हणे महाराज. मला कीर्तन कसं झालं. म्हणजे महाराज फार सुंदर, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला परत बोलवणार. म्हणलं मग एवढं जर कीर्तन झालं मला एका प्रश्नाचं उत्तर दे माय. कीर्तनाला आल्यानंतर आम्ही तुमच्या घरी फराळाला आलो, फराळाला आल्यानंतर फराळ करायला बसलो, तो हातात पातीला घेऊन म्हणत होती महाराज बट्ट वाढू का बट्ट, बट्ट वाढू का बट्ट, बट्ट वाढू का बट्ट. अगं फराळ झालं पण तुझं बट्ट काही वाढलंच नाही. महाराज बोलता की काय, पेले ना 2-4 वाटे. अहो आपलं शेंगदाण्याचं झिरकं म्हणजे त्यांचं बट्ट. म्हणून मी म्हणलं भाषेचा अभाव आहे. काय माहिती का, काही काही लोकांना किती चांगलं सांगत ते उलटच ऐकतात. एकाची म्हातारी आजारी झाली, त्यांनी नेली डॉक्टरकडं. ओझर जवळ होतं. डॉक्टरला म्हणे म्हातारी आजारी झाली, ताप आला. म्हाताऱ्या ते म्हणे काही नाही, व्हायरल चालू आहे, एक काम करा या औषध घ्या. फक्त औषध देताना 2 नियम लक्षात ठेवा. म्हातारीला औषध देत असताना हलवून द्यायचं आणि ते पाण्यात द्यायचं, आणि जास्त पाण्यात द्यायचं. यानं ते ऐकलं, घरी गेला. बैलांना पाणी पाजण्याचा आळ रिकामा होता, तो भरला, कारण जास्त पाण्यात द्यायचं होतं ना. त्याच्यात म्हातारीला बुडावलं आणि एवढं हलवलं, शेवटी म्हातारी मेली, पण गुण आला. म्हणून मी म्हणलो माझी भाषा तुम्हाला कळते. बरं आता शेवटचा प्रश्न, जाऊ द्या, नो टाइमपास. आमच्याकडं नाशिक तालुक्यामध्ये ना आता समृद्धी घ्यायला तिकडून बस मालामाल झाली लोक. कीर्तन संपलं आमच्या भागात. तुम्ही हरिदास महाराजांना विचारा,
कीर्तन संपलं, लोक बाबाच्या दर्शनाला आले का हातात महाराजाचे लोक 500-500च्या नोटा देतात. तुमच्याकडे किती देतात? आणि देऊ नका, पण गडीवर कीर्तन नीट ऐका. विठ्ठल विठ्ठल नाचायला लागला, नाचायला. आणि नाचता नाचता गंमत अशी घडली काय, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, महाराज म्हणतात त्याचा पितांबर गळला देवाचा. आणि ज्या कबीर महाराजांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता ना, ते कबीर महाराज म्हणले देवा अरे पद्धत आहे का नाचायची, पितांबर गळला. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, ऐसे बोले कबीर, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. दृष्टांत माझा संपला. वारकरी संप्रदाय एकत्र यावा आणि जगातला जातीवाद संपावा म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा काला संतांनी पहिला केला. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज काल्याचं कीर्तन आहे. आणि आज थोडं आपल्याला कृष्णचरित्र श्रवण करायचंय, पण नियम लक्षात ठेवायचा. शास्त्र सांगता आचरण जर करायचं असेल तर रामाचं करा, आणि उच्चारण जर करायचं असेल तर कृष्णाचं करा. कृष्णचरित्राचं कोणी आचरण करायचं. एक जण काल्याचं कीर्तन झाल्यावरती मला भेटला, महाराज तुम्ही सांगितलं भगवान श्रीकृष्णांना 16,108 बायका होत्या. म्हणलं हो. म्हणे मग मी 2-4 केल्या तर नाही. म्हणलं एकीनंच आपला दम काढला महाराज घरात, नको दुसरीचा विचार. कृष्णचरित्राचं फक्त उच्चारण सांगितलं, ते उच्चारलं का पाप निघून जातं. म्हणून आज फक्त आपल्याला त्याचा उच्चार करायचा आणि पुढे निघून जायचं. विठ्ठल विठ्ठल. यदुवंशामध्ये 2 आता कृष्णचरित्राला सुरुवात आहे बरं का. आता ऐका, आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे. जे गोकुळात आनंद झाला, जो गोकुळात भगवान परमात्मा जसा आला ना तसा दीक्षी गावात आणायचं, आणि ते आणण्याची जबाबदारी माझी. फक्त आल्यानंतर गुडिया तोरणे करती कथा गाणी आनंदाल्या नरनारी, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आता तो आनंद उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा करायचा हे तुमच्या हातात आहे. चरित्राला सुरुवात. यदुवंशामध्ये 2 राजे झाले महाराज. एक होता उग्रसेन नावाचा राजा, आणि त्याला एक भाऊ होता, त्याचं नाव होतं सुरसेन नावाचा राजा. उग्रसेनाला पुढे एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव होतं कंस. आणि सुरसेनाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. खऱ्या अर्थानं तिचं नाव होतं देवकी. बारकाई नाही का बरं का. कालांतरानं बरेच कीर्तनकार भागवतात, ते तुम्ही डोंगरेजी महाराजांचं भागवत थोडं बारकाईनं वाचा बरं का. इकडं लक्ष द्या, ऐका माझ्याकडे बघा, बारकाईनं ऐका. या ठिकाणी बरेच कीर्तनकार सांगतात, थोडी माझ्याकडून कदाचित वंशावळ चुकेल ही. उग्रसेनाला एक भाऊ होता, त्याचं नाव होतं देवक. ऐका बरं का नीट, आता ऐका. थोडी विसंगती याच्याचमुळं झाली की सुसेन सुरसेन ही सारखी नावं आले भागवतामध्ये, आणि तो सुरसेन कोण होता मी ते पुढे सांगेन. तर त्या उग्रसेनाला एक भाऊ होता, त्याचं नाव होतं देवक. उग्रसेनाला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव कंस, आणि देवकाला एक मुलगी झाली, तिचं नाव देवकी. आता मला सांगा, कंस आणि देवकी हे कोण झाले आता? कोणते? सख्खे चुलत. बरेच कीर्तनकार सांगतात कंस आणि देवकी हे सख्खे भाऊ बहीण होते. डोंगरेजी महाराजांचं भगवत बारकाईनं वाचा, पुरावा सापडेल. सख्खे चुलत होते, पण त्याला बहीण नव्हती, नीला भाऊ नव्हता, म्हणून सख्या भाऊ बहिणीसारखं प्रेम करायचे. कालांतरानं ती रूपवर झाली, वयात आली, कंसानं बघितलं आपल्या बहिणीचा विवाह केला पाहिजे, म्हणून त्याच यदुवंशा कुळामध्ये एक राजा जन्माला आला. आता त्याचं नाव सुरसेन, आणि त्या सुरसेनाला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं वसुदेव महाराज. या वसुदेव महाराजांचं देवकी मातेचं लग्न जमलं, लग्नाची तारीख ठरली. लग्नाची तारीख ठरल्यानंतर लग्नाचा दिवस उजडला, आणि वसुदेव महाराजांची आणि देवकीची वरात निघाली. वरात निघाल्यानंतर बहिणीच्या रथाचा सारथी तो कंस झाला होता. बरं काही नाही का, बरं कंस झाला. रथ निघाली, मिरवणूक निघाली. मिरवणूक असताना रथावरती बसलेला कंस इतका नाचायला लागला, इतका नाचायला लागला, इतका नाचायला लागला की त्याच्या नाचण्याला बेभानच पारावरच राहिला नाही. मग ऐका बरं का, आता वरातीत जे नाचतात ते कोण? मला नाही काही म्हणायचं, तुम्हीच सांगताय. वरातीत नाचणारा कोण होता?
कंस. मग जे आताच्या वरातीत नाचतात ते कंसातल्याच वंशावळीचे. विठ्ठल विठ्ठल नाचायला लागला, बेभान झाला. आणि एवढ्या आनंदात फक्त आकाशातून वाणी झाली, मानिया बरवसा बोलण्या जिच्या रथाचा सारथी झालाय, जिच्यावरती एवढा प्रेम करतोय, कंस ऐक, अरे हिच्याच पोटी जो जन्माला येणारे आठवा तो तुझा कर्दन काळ आहे, काय हिच्या रथाचा सारथी झाला. एवढं वाक्य ऐकलं आणि कंस एवढा बहिणीवरती प्रेम करत असताना तो फक्त एकाच गोष्टीला घाबरला, ते म्हणजे मरणाला. मरणाला घाबरला. हातात खडक घेतला, गेवोनी खडक माराया धावाला, माराया असते ना महाराज, 7 दिवस तेच. हा ऐका, मारायला धावलं महाराज. वसुदेवानं हात धरला, ए कंसा कोणाला मारतोय तू? बायकोय बायको ती आता माझी, शपरे मारलंय, साधू अग्नीच्या साक्षीनं शपथ घेतली, आता इथून पुढे ती माझी जबाबदारी आहे. काय तुझं काय सांग, दुखणं काय? काय नाही दाजी, कारण एवढंच आहे, हिच्या पोटी तुमच्यापासून जन्माला येणारा जो आठवा आहे तो माझा कर्दन काळ आहे. वसुदेव महाराज म्हणे कितवा? आठवा. अरे भाऊ अजून 7 जन्माला यायचे मग आठवा. कंस म्हणला मग हरकत नाही दाजी, तुम्हाला सोडून देतो आणि ताईलाही सोडून देतो. पण तेवढ्यात तिथं कळीचं गिराईक टपकलं. कळीचं गिराईक माहिती ना? ओ दीक्षिकर, हा नारद मुनी बऱ्याच गावागावात असतं बरं का. हा चला पुढे. हा तर ते टपकलं तिथं, नारायण नारायण. ए कंसा, अरे वेडा की खोळा, काय हो? अरे तू 8वा कर्दन काळ असताना बहिणीला दाजीला सोडलं. एक काम कर, हे फुल घे, फुल, आणि या फुलाच्या पाकळ्या मोज उजव्या बाजूनं. ती म्हणे 1 2 3 4 5 6 7 8. आणि आता उलटा मोज, म्हणे 1 2 3 4 5 6 7 8. इकडूनही 8वा, इकडूनही 8वा. येडा की खुळा कंसा, देवाचे गणित वरून खाली नाही, खालून वर सुरू होतात. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर महाराज कंसानं त्या वसुदेव महाराजला आणि त्या देवकी मातेला डांबलं कारागृहात, आणि कारागृहात बंदिस्त केलं. असं होता होता पहिलं बाळ झालं. बातमी कंसाला कळाली, पहिलं बाळ मारलं. पण बाळ मारत असताना कंस फार हुशार होता महाराज. त्याला माहित होतं, त्यानं गजेंद्र मोक्षाची कथा ऐकलेली होती. जो भक्ताचे पाय धरतो देव त्याला तारतो, देव त्याचा उद्धार करतो.
साई बाळ मारत असताना त्यानं फक्त बाळाची पायच धरली, बाकी टचच नाही केला. पायाला धरायचा, खडका वापटायचा, पायाला धरायचा, असं करता करता 6 बाळ मारले. आणि 6 बाळ मारत असताना 7वं जे होतं तिकडे रोहिणीच्या गर्भाला, 8वा इकडे श्रावण महिना आहे, अष्टमीची तिथी आहे, मंद मंद पाऊस चालू आहे, रात्रीचे 12 वाजलेले. आणि जगाचा मालक त्या कारागृहात जन्माला आले. 5.5 वर्षाचे. 5.5 वर्षाचे जन्माला आल्यानंतर यशोद त्या देवकी मातेनं सांगितलं, अरे लाला, तू अवताराला आलाय, तू जन्माला आलाय, पण 5.5 वर्षाचा आला. कोण म्हणले रे हे तुझं बाळ आहे म्हणून? मला कोणी आई म्हणणार नाही, तुला कोणी बाळ म्हणणार नाही. एक काम कर, काय आई? छोटा हो. छोटा हो म्हणल्यानंतर भगवान परमात्मा लहान झाले, 1 दिवसाचे झाले. आणि पहिला निरोप सांगितला, आई बाबा मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला. ठेवू नका. अहो इथं जर ठेवला दृष्टवतीचा मामा मला मारील. एक काम करा, उचला नंदाच्या घराला न्या गोकुळात. वसुदेव महाराजांनी सांगितलं, अरे लाला तुला नेल रे, न्यायला काही मला तोटा नाही, पण कसं नेणार? हातात साखळदंड, पायात साखळदंड, या बंधनातून कसा मुक्त होणार? लालानं सांगितलं, काळजी करू नका बाबा, तुम्ही फक्त उचला मला. उचलीला कमळापती पाहिजे बंधन गळती, पाहिजे बंधन गळती, पाहिजे बंधन गळती. उचलला जगाच्या मालकाला डोक्यावरती. हा आता सिंगलच घेर टाकायचा बरं का. पहिल्या घेरोज गाडी पळवायची, किती पेट्रोल लागू, दुसऱ्या घेरच्या भानगडीतच नाही पडायचं. चला महाराज डोक्यावरती घेतलं, बंधनं गळली, हळूहळू हळूहळू निघाली. आणि भगवान परमात्म्यानं माया सोडली. माया सोडल्यानंतर त्या मथुरेतलं, त्या कारागृहातलं वातावरण असे आज केलं बरं का. सगळे जेवढे कारागृहात जेवढे शिपाई होते, जेवढे काही लोक होते, सगळे निद्रिस्त अवस्थेत, कंस तिकडं झोपलेला, सगळी माया सोडली. आणि फक्त वसुदेव महाराज जगाच्या मालकाला घेऊन निघाले. निघाल्यानंतर गोकुळाकडे जात असताना, मथुरेतून गोकुळा जात असताना एक नदी आडवी आली. तिचं नाव यमुना नावाची नदी. यमुना मैयानं बघितलं, आजच फार मोठी सुवर्ण संधी, आलेलं क्षण घालवायचं नाही, संधीचं सोनं करायचं. जगाचा मालक अवताराला आलाय म्हणून तिनं काय केलं, पाऊस चालू होता, मंद मंद पाऊस, हळूहळू हळूहळू हळू तो पाण्याचा पूर वाढत वाढत नेला. आणि असं करता करता तो वसुदेव महाराजांच्या नाकापर्यंत, कानात पाणी जायला लावलं. वसुदेव महाराजांच्या नाकातोंडात पाणी जात असताना जगाच्या मालकानं टोपलीतून बघितलं, अरे आपल्यामुळं आपल्या बापाला उगा त्रास, ही कशा करता एवढा वेग वाढवते, येईल आपलं दर्शन घ्यायचंय. म्हणून भगवान परमात्म्यानं हळूच त्या पाठीतून अंगुष्ट काढलं. आणि अंगुष्ट काढलं, पुढं चालला, पुढे चालला लावला आणि तिला दर्शन दिलं. ऐका ना, त्यावेळेस त्या भरल्या सुवासिनीनं भगवान परमात्म्याचं पहिलं नाव ठेवलं, हे मधुसूदना. आपण भगवंताची नामावळी म्हणतो, श्री अनंता मधुसूदना. मधुसूदना हे मैयानं ठेवलेलं नाव. तिथून पुरा कमी झाला. आता यशोदा मैयाच्या वाड्यामध्ये, नंदबाबाच्या वाड्यामध्ये वसुदेव महाराज जात आहे. यशोदा मैया मस्त झोपलेली असताना त्या जगाच्या मालकाला, त्या लालाला त्या मैया पुढे ठेवलं. आणि मैया पुढे ठेवल्यानंतर तिथं उपजलेली जी माया होती ती माया घेतली. आणि पुन्हा या ठिकाणी जे वसुदेव महाराज होते ते कारागृहात आले. परत माया भगवंतानं काढून घेतली. आणि बातमी कंसाला कळाली. आता मथुरेत काय झालं हे पाहायचं नाही, गोकुळात काय झालं. विठ्ठल विठ्ठल. त्या लालाला समोर ठेवल्यानंतर त्या यशोदा मैयाला एक ननंद होती. भागवतात तिचं वर्णन, तिचं नाव होतं सुनंदा. ऐका बरं का, सु म्हणजे चांगल्या विचाराची.
सुनंदा नावाची गवळण होती, ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती 9 वाजता उठली. 9 वाजता. किती वाजता? 9 वाजता. 9 वाजता, बरोबर ना. आताच्या सुनंदा किती वाजता? 9 वाजता. 9 वाजता. ती जी होती ती ब्रह्ममुहूर्तावरती बरोबर 5 वाजता उठली, स्नान झालं आणि यशोदा मैयाला दिवस आहे म्हणून पाहण्याकरता गेली. कशी तब्येत काय पाहण्याकरता गेली, तर तिनं गेल्यानंतर भगवान परमात्म्याला आणि तिथं बघितलं आणि बघितल्यानंतर तिनं हातामध्ये एक ताटली घेतली, एक लाटणं घेतलं आणि आता ऐका बरं का, ती त्या गोकुळात 6 वाजता 5 वाजताच्या ब्रह्ममुहूर्तावरती काहींच्या आंघोळी चालू होत्या. तिनं हातात ते पळपळ लाटणं घेतलं आणि ती त्या व्रजभाषेत सांगू लागली, नंद को आनंद भयो जय कन्हैया. नंद को आनंद भयो म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्या नंदाच्या घरी आनंद म्हणजे भगवान जन्माला आले, भयो म्हणजे झाला. ही वृंदावनातली भाषा आहे. पण ती त्या भाषेत सांगायला लागल्यानंतर तिथं काही महाराष्ट्रातल्या गवळणी होत्या. ते म्हणले, बाई काही ब्रजभाषेमध्ये बोलते, थोडं मराठीत बोल, तुझं कळत नाही हे. म्हणून ऐका ना, त्यामध्ये एक गवळण होती जनाबाई नावाची. ती म्हणली, काय ब्रजभाषेत सांगते? गवळण सांग गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांग गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता ऐका ना, ती सांगण्याच्या अगोदर तिच्या पुढे एक गवळण होती. काय सांगते ग? गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोद्या, तुझ्या आधी मी पाहिला होता. कसा पाहिला? पाहिला नंदाचा नंद, पाहिला 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 महाराज. बरं आता बाई माणसाचं असं आहे, पाहिलेली गोष्ट पोटात राहते का? तेव्हापासून आहे बरं का. अशा दोघी एक जणी बसल्या, म्हणले बघ तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको बरं का. शेजारची जी शांताबाई नाही कोणी, इडची नाही हो, ती उदाहरणातली हो. असंच होतं महाराज, कधी कधी काय नाव घेऊ, चला उदाहरणापुरतं. ती शेजारची जी अमुक आहे ना, ती फार आगाऊ बरं का, तुला म्हणून सांगते. ती म्हणते हो ग नाही सांगणार कोणाला. पण ती तिसरी जवळ गेली का ते सांगणार म्हणजे सांगणार.
तशा 2-3 एकत्र झाल्या. त्या म्हणल्या अगं काय पाहिला आणि काय सांगती, एक करा चला सगळ्या गोकुळात आणि आनंद उत्सव साजरा करायचा. दीक्षिकर आणायचा भगवान परमात्मा आपल्याला दीक्षेमध्ये गोकुळातून आणायचा. सगळ्यांनी जल्लोष साजरा करा. आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण.
नावाची गवळण आली दीक्षिची. ती काय म्हणली माहिती का? गवळण बाई गवळण गवळण सांगती गवळण बाई गवळण सांगती गवळण पुढे चरित्र सांगायचं. वा वा. अजून म्हणायला लय म्हणलो असतो बर का, अजून म्हणायला लय म्हणलो असतो पण एका पाकिटात नाही परवडत. वेळ कमी आपल्याकडे फार आहे का. ते आनंद उत्सव साजरा सुरू झाला. ते गवळणी सगळ्या गोळा झाल्या. तो आनंद उत्सव आणि तेथे आमच्या तुकोबराय नावाची गवळण पोहोचली. तो सोहळा बघितला आणि तुकोबरायांनी विचारलं काय हो काय कसा होता तो द्वापार युगातला सोहळा. द्वापार युगातला अहो एवढा मोठा. किती मोठा? अभंगाचं पहिलं चरण. गवळणीच्या गोकुळीच्या सुका म्हणे एवढं त्या गोकुळात गवळणी एवढा आनंद उत्सव साजरा करायला एवढ्या नाचायला लागल्या. आणि सांगू का माणसानं नाचावं गड्या पण कीर्तनात नाचावं. बऱ्याच आमच्या गवळणी नाचतात पण डीजे पुढं नाचतात. भगवान भोलेनाथाचं लग्न सुरू झालं बरं का. शिवपुराणातली कथा आहे. आणि भगवान भोलेनाथ म्हणत होते आता माझ्या लग्नाच्या वरातीत नाचल कोण. तर एक मोठी बलिरांग पुढं आली. कोण? भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती पण कीर्तनात नाचाव. देवा पुढं नाचाव. आणि संतांनी सांगितलं पुढं नाचाव. नाचू कीर्तनाचे रंगी. आणि सांगू एवढंच नाही आमचे संत म्हणतात जो इथं नाचेल तो धन्य. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. जो कीर्तनात नाचतो तो भाग्यवानी. म्हणजे माता माऊल्या तुम्ही आनंद उत्सव. भगवान परमात्मा आनंद ज्यानं मला अवताराला आले. मला सांगा गोकुळात काय आनंद असलो. माझी एक विनंती असती ज्या ज्या वेळेस काल्याचं कीर्तन असेल गड्या त्यावेळेस लाज भय शंका दुराविला मान. लाज भय शंका हे सगळं सोडून माणसानं त्या काल्याच्या कीर्तनात गवळण रूपी चित्त लावावं. म्हणजे भगवान कृष्ण रूपी देव आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही काय महाराज तिकडं डीजे पुढं एवढा मेकअप करून लाचू. आणि सांगू का इथून पुढे भविष्यात आता मला माहिती आहे गावात एकदा महाराजाचा राऊंड झाला का परत राऊंड होत नाही. म्हणजे एकदा कीर्तन झालं का परत होत नाही. एक नियम लक्षात ठेवायचा इथून पुढे तुम्ही 7 दिवस 8 दिवस कशी कीर्तनाला कशी. आपण काल्याच्या दिवशी सगळ्या महिलांनी मस्त नटून ठटून चांगला मेकअप फेअर अँड लवली फाउंडेशन टिकली काय पावडर स्प्रे काय जे असेल ते सगळं पुरुषांनी पण नटून आलं पाहिजेत. कारण तुकोबराय पुरावा देतात. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका
बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर आणि नारी सगळ्यांनी तो आनंद उत्सव साजरा केला. कसा गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी सगळा आनंद उत्सव साजरा होत असताना एक एक बातमी हळूहळू गवळणींना कळते. नंदबाबाच्या घरी लाला जन्माला आला. नंदबाबाच्या घरी लाला जन्माला आला. एक एक गवळण तशी जायची. पण एका घरी प्रसंग असा घडला. 31, 34, 35 वर्षाची गवळण होती. तिनं सांगितलं, बाई यशोदेला लाला झाला, इतक्या दिवसांनी झाला, पाहायला गेलं पाहिजे. सगळ्या गवळणी निघाल्या. म्हणून तिनं काय केलं माहिती का? तिनं थोडासा मेकअप केला. मेकअप माहिती ना महिला मंडळ. मला एक जण म्हणे, महाराज आता लग्न का बरं लेट लागतात? म्हणलं कारण सोपं आहे. पूर्वीच्या काळी असं होतं महाराज, लग्न वेळेत लागायची. याचं कारण पूर्वीच्या काळी लग्नाच्या वेळेस फक्त नवरीचाच मेकअप असायचा. असं नाही बोलायचं मला काही, तुम्हाला कळालं. आता नवरीच्या आईचाही मेकअप 1 तास वाढला. त्याच्यामुळं लग्न वाढली महाराज. हरकत नाही चला. आणि ते सळवतीनं शृंगार केला, कारण जगाच्या मालकाला पाहायला जायचे. जात असताना घरामध्ये एक 90 वर्षाची म्हातारी होती बरं का. 90 वर्षाच्या म्हातारीनं विचारलं, का ग कुठं चालली? काय नाही आत्याबाई हे गेले नि आले. अगं चालली पण कुठं? नाही आत्याबाई हे गेले नि आले. अगं हे गेले हे आले पण चालली कुठं? जोपर्यंत तुम्हाला सांगून जात नाही तोपर्यंत तुला घराच्या बाहेर पडता येणार नाही. सुनीनं सांगितलं, हिला जर सांगावं यशोदेला मुलगा झाला, या आपल्या आधी तिकडे जाईल आणि ही आपल्या आधी जर गेली तर बाळ पाण्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही. इथं येऊन आपल्याला सांगायला असा होता म्हणून. मग काय करायचं? ती जी गवळण होती तिनं सांगितलं, आत्याबाई तुम्हाला सांगितलं हे गेले, बाकीचं माहित नाही, आधी सांग कुठं चालली. आता तिनं सांगितलं, खरं बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि सांगू का, पूर्वीच्या सुना खरंच पूर्वी फार सासूरवासात होत्या. सासूचा शब्द पडू देत नव्हत्या. आताच्या सुनांबद्दल मला काहीच बोलायचं नाही, अजिबात नाही. आता नेमक्या सासू सुनाच्या आत नाही का सुना सासूच्या आत नाही हेच कळत नाही. म्हणजे मी तुमचं नाही सांगतोय बरं का. हा बस, काहींना कळालं, काहींना घरी गेलं कळेल. ऐका आता. आज एक दरारा होता सासूचा. आत्याबाई ऐकलं का? यशोदा मैयाच्या घरी नंदबाबाच्या वाड्यावरती नंदबाबाला आणि यशोदा मैयाला मुलगा झालाय. त्याला आला पाहला. अगं तू चालली? हो. मग एक काम कर, तू थांब, आता मी जाते. नाही आत्याबाई, आधी मी जाणार मग तुम्ही. आत्याबाईनं सांगितलं, हरकत नाही, तू वय पुढं, मी आलेत मागच्या गाडीनं लगेच. ती सून घरातून निघून गेली. आत्याबाई म्हणली, ही जरी एवढी शृंगार करून गेली, एवढा मेकअप करून गेली, मी का पाठीमागं राहावं? आत्याबाईचा थोडा दिसायचा प्रॉब्लेम असल्यामुळं तिला गॉगल लावलेला होता. तो गॉगल काही सापडना. आत्याबाई घरी गेली, शृंगार करण्यासाठी गेली. आत्याबाईनं मेकअप करायला सुरुवात केली. किती वर्षाची म्हातारी? दीक्षिकर झोपली की काय? 90 वर्षाची. आता मेकअप काय केला तिनं ऐका बरं का. कृष्णाला पाहण्यासाठी किती गवळणी वेड्या झाल्या, किती अंतपार त्यांच्या सुखाला राहिला नाही. ती 90 वर्षाची गवळण, 90 वर्षाची म्हातारी मेकअप करायला गेली. तिनं काय केलं माहिती का? कंपाळी काजळ डोळ्यामध्ये पुरावा आहे बरं का महाराजांचा. हळदीने मळवट बळीले मन मोईले कंपाळाला काय लावलं? डोळ्यात काय घातलं? आणि मळवट कशानं भरला? तुमच्या काय असत मेकअप करते ना. मेकअप करून निघाली, कृष्णाला पाहायला गेली आणि रस्त्यात सुनबाई भेटली. का ग कृष्णाला पाहिला का? हो आत्याबाई पाहिला. कसा होता? सुंदर आहे. काय झालं त्याला पाहून? आणि मग तिनं सांगितलं, याती कुळ माझे गेले हरपोनी गेले. बस बस बस. आत्याबाई त्याला पाहिल्यानंतर या तिकुळ सगळं हरपले. असं आता मी जाते. गेली, कृष्णाला पाहिलं वगैरे. असं करता करता 12वा दिवस नामकरण विधी. जो तिकडे रोहिणीच्या पोटी जन्माला आला होता त्याचं नाव बलराम, याचं कृष्ण चित्ताचं कर्षण करणार आहे म्हणून त्याचं नाव कृष्ण ठेवलं. आता भगवान परमात्मा अनेक ते असुर आले, पुतना आली, सगळे आज त्या असुरांचं वर्णन आपल्याला सुखाच्या ठिकाणी करायचं नाही. आणि प्रसंग असा घडला, ही बातमी तिकडे कैलासावरती भोले बाबाला कळाली. भोले बाबांना सांगितलं, भगवान अवताराला आले, गोकुळात गेलं पाहिजेत. पण तिथं तर महिलांनाच प्रवेश आहे, आपण काय करायचं? अहो त्या भोलेनाथानं काय केलं माहिती काय? ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेतल्यानंतर यशोदा मैयाच्या वाड्यावरती आले आणि भिक्षा मागण्याकरता जाता यशोदा मैया म्हणले, कोण कुठला ब्राह्मण? चालला तिकडं. आला, माझ्या पोराला पाहिला, पण तिला माहित नव्हता हा भगवान भोले. महाराज प्रसंग इतका गोड घडला. इकडे पाळण्यात
ये बाबा रडून उठले. ये म्हणले इकडे का मी झोपा काढायला आलो काय. रडून उठले, रडायला लागले. थांबनच. त्याच्यातली एक MH 25ची गवळण होती, 25 वर्षाची हो. ती म्हणे ओ यशोदा मैया तुम्हाला माहित नाही काय या एवढ्या गवळणी येऊन गेल्या ना, यांची दृष्ट लागली. गवनाची झाली दृष्ट माझ्या बळीया पंढरी राया. साधू संत येताती दृष्ट तुझ लाविताती. गवनाची झाली दृष्ट माझ्या बळीया पंढरी राया. कुणाची दृष्ट झाली माझ्या कृष्णाला. अगं काहीतरी करा, पोरग रडायचं थांबत नाही. एवढं रडायला लागलं, एवढं रडायला लागलं आणि एवढं रडायला लागलं. ती गवळण म्हणे मैया का रडतय ग. त्यावेळेस मैया काय म्हणते ऐका. रडते माझे बाळकाने समजावी नारायणा. नाना पारी समजावी मागला गावाच्या बाजूला यमुनेवरती एक ब्राह्मण आला, मी त्यांना बोलून आणते. यशोदामाई म्हणली जाय जाय बाई पटकन. मी हुसकलं त्याला आण बोलून. तिकडे भोले बाबाला बोलवलं. ब्राह्मण आला. ब्राह्मण आल्यानंतर सांगितलं काळजी करू नका, तुमच्या बाळाची दृष्टी 1 मिनिटात काढतो. भोले बाबा भगवान परमात्म्याच्या पाळण्याजवळ गेले. आता प्रकार असा घडला, जोपर्यंत भोलेनाथ जात नव्हते तोपर्यंत कृष्ण रडत होते. ऐका बरं का. आणि ज्या दिवस पाळण्याजवळ भोलेनाथ गेले, हरिहराची भेट झाली, त्यावेळेस आता कृष्ण शांत झाले आणि भोलेनाथ रडायला लागले. भोलेनाथ रडायला लागल्यानंतर आता भगवान परमात्मा शांत झाले. त्यावेळी ती यशोदामाई म्हणे पण त्या मेलीची एवढी दृष्ट लागली होती माझ्या पोराला, कशांना जरा घेऊन येतात, आजपासून सगळ्यांचं पाहणं माझ्या पोराला बन. असं करता 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 भगवान परमात्मा थोडी कूच बदलली. आणि कूच बदलत असताना भगवान परमात्मा थोडे रांगायला लागले. तिकडून एक गवळण आली. तिनं भगवान परमात्म्याला रांगताना पाहिलं. ती मैया के गेली. मैया पाय 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 तुझा पोरग काय करताय. तळवे तळ हात तळ हात टेकी भगवान परमात्मा 12 वर्षाचे झाले. तुम्ही म्हणशाल बाबा इतक्यात पोरग जन्माला घातलं, इतक्यात रांगायला लावलं आणि 12 वर्षाचं केलं. कीर्तनात टपाटप सगळ्या गोष्टी होतात. हा अशाच महाराज आता भगवान परमात्मा मोठे झाले. आणि सांगू जगाच्या पाठीवरती बाहेरच्या देशातली निर्यात बंदी जर कोणी केली तर आमच्या भगवान श्रीकृष्णांनी पहिली क्रांती केली. भगवान परमात्म्याने विचार केला का आपल्या गोकुळात बनणारं दही दूध ताक लोणी सगळं सगळं आहे, याच्यापैकी सार सार सगळं मथुरेला जातं आणि आज सार आपल्या पोरांना राहतं. सार काय दही,
सार काय अजून तूप सार काय ए परश्या आणि सांगू का महाराज काल्याच्या कीर्तनाला यांच्याशिवाय मजा नाही. विठ्ठल विठ्ठल नाही. आता त्याला मी खाली बसवलं असतं पण मी 2 वर्षापासून पोरांना गागायला घाबरायला लागलो. एका गावात कीर्तन होतं संध्याकाळचं. तिलाच वच 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 असे 2-4 बसले होते खाली. सारखे मोबाईल पाहिजे. म्हणलं हे मोबाईल. आता एवढा आवाज ऐकल्यावरती पोरग मोबाईल खेळेल का? त्यानं ठेवला पण ती असं मी म्हणलं पाहत तर पाहू दे काय करणार. आणि मारा तेवढ्या तडाख्यात लाईट गेली. लाईट गेल्यानंतर त्या 2-3 जणांनी काटच धरेल होता. लाईट यायच्या आपती गाई उठले रपारप रपारप डिरी बुक्के टाकले आणि पळाले. तेव्हापासून पोरांना मी बोलायचं बंद केलं. महाराज जाऊ दे. बरं येले डेंजर एवढे डेंजर एवढे खतरनाक. हे जर 4 जण एकत्र आले ना आता मी पुढे सांगणार आहे एकत्र आले काय होतं. 2-4 एकत्र आले 3-4 वर्षाचं होतं आणि त्यानं त्याच्या मम्मीच्या आणि पप्पाच्या लग्नाचा अल्बम पाहिला. त्यानं दप्तरात घातला आणि शाळेत घेऊन गेलं गपचिप. शाळेत गेल्यानंतर सारखी वारखी एकत्र आली का काय बोलतील भरोसाच नाही. तो म्हणायचा बाई ही माझी आजी, हा माझा बाबा, ही माझी मम्मी, हे माझे पप्पा, ही मावशी काका जे काय असेल सगळे नाते सांगितले. ते पोरं म्हणे बावळटे मूर्खा ह्याच्यात सगळं तुझे नातेवाईक आहे. मग सगळे जर तो मम्मी पप्पाच्या लग्नाला गेले होते तर तू कुठं होता? त्यानं घेतलं ना म्हणावं. ते म्हणा बरोबर आहे तुमचं. सगळे जर होते तर मी कुठं होतो? अहो ते घरी आलो एवढा तमाशा केला. ती आई म्हणा अरे बारा झालं काय तू कधी एवढा हट्ट? नाही नाही पप्पालाच घरी बोलव. ती फोन केला म्हणे अहो पोरग आज फारच बिघडलं. काय झालं काय कळून? शाळेत आल्यापासून फार वेड्यावानी करते. लवकर घरी या तुम्ही. त्याला वाटलं काय झालं काय चावलं बिवलं काही. ते पळत पळत आलं पोराजवळ बसलं. का रे बाळा काय झालं? आणि सांगू का महिला मंडळ पोरांना जी भाषा प्रेमानं जर विचारून लवकर कबूल होतात पोरं. पण आपल्या महाराष्ट्रात तसं नाही भाऊ. यांचं लय कठीण काम. बरं यांना राग जर आला राग आला का या 2च गोष्टी करतात. खरंय का नाही सांगायचं? एक तर भांडे आपती त्याने तर पोरं दोपती त्या. खरंय का नाही? ती म्हणे मी विचारतो थांब तू थांब. ते मा काय झालं रे का रडतो? काय झालं एवढं? काय नाही बाबा मला एक सांगा. म्हणे काय? दप्तर द्या इकडे माझं. दर काढला अल्बम. बाप म्हणे काहीतरी मोठा पराक्रम आहे. आजी बाबा हो, काका मावशी हो, मामा मामी हो, तुम्ही आई हो, सगळे. मला सांगा बाबा तुमच्या लग्नाला जर सगळे होते तर मी कुठं होतो? बाप म्हणे तुला हे सांगितलं कोणी? म्हणे शाळेत पोरं म्हणत होती. बाप दुसऱ्या दिवशी शाळेत. बरे ठीक आहे काय काळजी करू नको. तुझा राग काढण्यासाठी उद्या तुझी आई तुला पुरणपोळीचं जेवण देईल. त्याला लय आवडायची. ते माझ्यासारखं रगाट होतं चांगलं. निघालं डबा बिबा घेतला पुरणपोळीचं जेवण घेतलं शाळेत गेलं आणि त्या मास्तरना तेवढा डबा पाहिला. काय रे बाळ्या काय डब्याला? काय नाही गुरुजी पुरणपोळी. पुरणपोळी हो आणि गावठी तुपाचा बेत ते वरून. खरंच हो. गुरुजी म्हणे मला लय आवडती देतो का रे थोडी? घ्या ना गुरुजी घ्या. गुरुजीने अर्धी तोड. नाही नाही गुरुजी आखी सगट खाऊन घ्या हो. अरे पोरा पण तू उपाशी राहशील याचं काय? गुरुजी बिंदास का काही काळजी करू नका. अरे पण उपाशी राहतील घरी गेल्या उपाशी राहायला आईने जर विचारलं तर काय सांगशील? काय नाही गुरुजी खाऊन घ्या पुरणपोळी. घरी गेलो मी आईला सांगेल कुत्र्यानं डाबा खाला. गुरुजीला कुत्रा. हे कठीण आहे. सगळ्यांच्या नादी लागायचं अजिबात नाही. आणि सगळे पोरं एकत्रित केले भगवान बरं का. थोडे मोठे झाले निर्यात बंदी करायची. सगळे पोरं एकत्रित केले आणि सांगितलं सारसार जे तिकडे जातं ना ते आपल्याकडे राहिलं पाहिजेत. आपण बलवान झालो पाहिजेत. वेळ आली तर आपल्याला कंसाला 2 हात करायचे. सगळी टीम तयार केली आणि एका गवळणीच्या घरी चोरी केली. ती यशोदा मायक आली. यशोदा कृष्णाला सांग बाई लय चोऱ्या करतो. बरं बायांचं कसं आहे माहिती का? आपलं किती खोडीचं असलं तर त्यांना कधीच विश्वास पटत नाही. मैया म्हणली उठसूट माझ्याच पोरावर आळप. माझं पोरगा असं नाही.
जा तिकडं. तिच्या संग एक गवळण होती भागवतात, 3 गवळणी सांगितलं. एक हंस गवळण, दुसरी राजहंस गवळण आणि तिसरी परमहंस गवळण. ती हंस गवळण म्हणे अगं तुला जमलं नाही, मी लागत होते मी. याचा असा हात धरून तिच्या पुढे उभा केला असता मग तिला खरं वाटलं असतं. त्याला म्हणे तू जर खरंच माईच्या पोटचा असेल तर येऊन दाखव. कृष्ण म्हणे येऊन दाखव, संध्याकाळीच तो घरी. ठरलं महाराज. गोपाळानं सांगितलं याच्या घरी चोरी करायला जायची, पण गवळण हुशार आहे, सावधगिरीनं जाच, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणीच बोलायचं नाही. गवळण लय हुशार होती बरं का, कारण ती दीक्षितची होती आणि शिंदेची होती. हा येणार आहे सगळ्यांवर राऊंड येणार आहे, थांबा 2 मिनिटं. ती म्हणे आज येणार येतो, त्याने चॅलेंज केलं तो पूर्णच करतो. तिनं एक 3 माठ रचले, 1 2 3, भक्ती ज्ञान वैराग्य 3 माठ रचले. ती म्हणली हा चोरी करायला आला का याला धरायचा आज आपल्या हातात आहे. तिनं त्याच्या खाली एक बास टाकली आणि त्या 3 मडक्यांवरती एक प्लेट ठेवली, त्याच्यात पाणी ठेवलं आणि तिचा येतो बघा किती पुढचा आहे. कृष्णानं माठ फोडला का ताटलीतलं पाणी आपल्या अंगावरती झोपेल असताना पडलं, आणि किती झोपेल असलं तर पाणी पडलं का माणूस जागा होतं, मला जागेल त्याला धरील आणि माझ्या पुढे नेऊन उभा करील. पण आमचा कृष्ण त्याच्याही पुढचं वर्जन होतं. ते म्हण गवळण हुशारे, हंस नावाची गवळण आहे, थोडी आगावे, दीक्षितची आहे, शिंद्यांची आहे, त्याच्यामुळं जपून जायचं आणि तयारीत जायचं. पण चोरीसाठी आज एकच करायचं, कमळाचं फुल घ्यायचं. कशाचं फुल? कशाचं? तेव्हापासून आहे बरं का, काहींच्या आता लक्षात येईल, काहींच्या घरी गेलं. हा ते कमळाचं फुल. पण भगवान परमात्म्यानं काय केलं, फुलाचा वरचा भाग काढून टाकला आणि ती नळी जी असते ती घेतली. चला म्हणले चोरी. अरे कृष्णा चोरी करायला, अरे चला रे. गवळण झोपली होती. भगवान परमात्म्यानं काय केलं, घरामध्ये गेले आणि सगळ्यांना जात असताना सांगितले बघा घरामध्ये प्रवेश करायचा, गवळणी दरवाजा लावलेला. हो एक काम करा, काय, एक सगळ्यांनी डोळे दाखायचे, मी मंत्र म्हणतो टपक्यांमध्ये. ती पेंदे म्हणे कृष्णा तुला मंत्र येतो? हो मंत्र येतो. मन मग मंत्र. आम्ही डोळे दाखवतो. अहो डोळे झाकले एवढे मधी. आणि थोड्या वेळानं चोरी करून झाली. भगवान परमात्म्यानं सांगितलं खाली 3 उभे राहा, त्याच्यावर 2 आणि त्याच्यावरती मी 1. भगवान परमात्मा तत्व, त्यात भगवान परमात्मा उभे राहिले आणि ती त्या कमळाच्या फुलाची नळी घेतली, त्या पाण्यात सोडली, सरसर सर सगळं पाणी पिऊन घेतलं. हळूहळू माठ खाली घेतले, फोडले खाले. तेवढ्यात गवळण उठली ग बाई, उठली. उठल्यानंतर त्या गवळणीनं पाहिलं, अरे चोरी करायला आले का? कृष्णानं सांगितलं डोळे झाका. त्याच्यात ती पेंदे म्हण, हा कोणता मंत्र म्हणतो पाहू बरं. त्यानं डोळे झाकले नाही, आखे गोपाळ बाहेर धू धुतला पेंद्या. त्यानं सांगितलं चोरी करायला आमचा कृष्णाचं होतं, त्यानंच आणलं होतं. गेली हंस रूपी गवळण, तिच्या संग 2 होत्या, परमहंस राजहंस. ती राजहंस जी होती ना, ऐका बरं का, एवढ्या गेल्या, मैया कृष्णाला सांग चोरी करून गेला रात्री. म्हणती माझा पोरगा असा नाही, माझा पोरगा असा नाही. आता अशीच बोलत असेल ना भांडण ना, तुम्ही एवढं काय गागवतो, भांडण असंच असेल का? ती अशी म्हणली असेल, मैया तुझ्या पोराला थोडं समजून सांग, लय वेड्यावानी करतो. बघा काय, कीर्तनकाराला आमचे महाराज म्हणायचे जी ती भूमिका जमली पाहिजे, ज्या त्या रसातून जो तो दृष्टांत सिद्धांत मांडता आला पाहिजे. उदाहरणार्थ इथं जर एखादा दुःखद प्रसंग सांगायचा असेल तर त्याच लयेत त्याच स्वरात सांगितला पाहिजे. उदाहरणार्थ इथं जर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर सांगायचं ठरलं तर त्याच आवाजात सांगितलं पाहिजे. कसं 2च मिनिटात फक्त स्पर्श करतो, मला ते सांगायचं नाही, पण भाव सांगतो कसा आहे प्रत्येक दृष्टांताचा, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कथेचा. छत्रपतींचं चरित्र सांगायचं आहे, कसं सांगायचं ऐका. या महाराष्ट्रामध्ये वयाच्या 16व्या वर्षी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये वयाच्या 16व्या वर्षी राजेश्वराच्या मंदिरात राजेश्वरावरती रक्ताचा अभिषेक करणारा या महाराष्ट्रात पहिला राजा झाला. त्या राजाचं नाव होतं शिवछत्रपती महाराज. राजेश्वराच्या मंदिरात गेले, वयाच्या 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक केला, इंग्रज स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. आईचं स्वराज्य, आईची इच्छा आहे, इंग्रज स्वराज्य व्हावं, आईच्या इच्छा करता, इंग्रज स्वराज्य करता, महाराष्ट्राच्या माती करता तो राजा लढला. वयाच्या 16व्या वर्षी पहिला गड जिंकला. त्या गडात नवाय
त्याला वीर रस म्हणतात. आणि ते शिवाजी महाराजांचं चरित्र जर असं सांगितलं, बाई शिवाजी महाराज एका गोड्यावर बसले, तुगडूत 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 गोडा पळाला आणि तलवार घेतली, लढाई कानपट हाणलं पहिलेचा. ते सांगत होती. मैया समजून सांग. मैया म्हणले आज काय केलं? रात्री आला होता, त्याच्या मित्रानं त्या पेंड्यानं सांगितलं की यानं चोरीला आणले होते. ती राजहंस म्हणे तुला जमलं नाही हौशे, माघारी येऊन दाखव. कृष्ण म्हणे आजच. बर का, 2 गवळींनी सांगायचे आणि कीर्तन थांबवायचं, बस लय लांबवायचं नाही काला आपल्याला. आणि झालं महाराज. कृष्ण म्हणे आज संध्याकाळीच गोपाळ घेतले. गोपाळ आजची गवळण लय हुशारी बर का, आणि ती दीक्षितची आहे आणि ती 14 यांची. कृष्ण म्हणे गोपाळ म्हणे 14 यांची, मग तर तयारीतच गेलं पाहिजे बघा नितीन भाऊ. 14 यांची तयारीत गेलं पाहिजे. पण तयारी जायचं कृष्णा, चोरी करायला काय काय घ्यायचं? आज साहित्य सांगतो, चला यादी करा. एक दोर घ्या. दोर कृष्णा काय? अरे सांगतो घ्या. दोर, बोकर. बोकर माहिती तुम्हाला, ज्याला 2 नाकं राहतात, ते तुमच्याकडे नाही, सिन्नर तालुक्यात जास्त आहे. बोकर, गोट्या, माती, सराट, 5 वस्तू बाद झाल्या म्हणजे. वेळच कम संपत आली ना. ऐका कृष्णा कशा करता एवढं ते तिथं गेल्यावर सांगल. पण गवळण हुशार आहे. भगवान परमात्मा गेले. भगवान परमात्मा गेल्यानंतर सगळं झालं. डोळे झाका. डोळे झाकले गोपाळ मध्ये, सगळं दही दूध खालं. आणि तेवढ्यात गोपाळ त्या कृष्णाला विचारता, का रे कृष्णा चोरी करण्याकरता आलो हे बोकर ही कशा करत? अरे जर गवळण उठलीच, ती आपल्या मागं पळायला लागलीच, तिच्या पायाखाली बोकर फेकायची. कृष्णा म्हणे पण ते पोरं म्हणे जर तिनं चप्पल घालेला असली स्लीपर तर मग गोट्या फेकायच्या, सरकून पडेल. आणि जर नाहीच पडली तर तिच्या डोळ्यात माती फेकायची. माती फेकूनही जर ऐकलं नाही तर दोरीनं बांधून टाकायची. म्हणले कृष्ण काय खरं तुझं डोकं आहे रे, काय वर्जन आहे चोरीचं? कृष्णानं सांगितलं मी पहिला जगातला एक युक्तिदार चोर आहे. हरकत नाही, चला ठरलं चोरी करायची. आलोय, दही दूध खा पटकन. दही दूध खालं. गवळण डाराडोर झोपलेली होती. बरं कृष्ण काय थोडा कमी खोडीचा नव्हता. झोपलेली असताना तिच्या बाजूला तिचा नवरा होता. यानं काय केलं, त्या गवळणीच्या वेणीची नवऱ्याच्या दाढीची गाठ बांधली. गाठ बांधल्यानंतर कृष्ण निघून गेला आणि सकाळी 5 वाजता पिंगुळ आला. वासुदेवाला ओ वासुदेवाला, पूर्वीच्या काळी पिंगुळ वासुदेव ते यायचे. आणि त्यांनी आवाज दिला त्या गवळणीला. तिनं बघितलं काहीतरी दान पुण्य करा, काहीतरी दिलं पाहिजेत म्हणून ती उठण्याकरता गेली. जशी उठायला गेली तसा झटका बाबाच्या दाढीला बसला. बाबा म्हणे काय ग तुला लाज नाही वाटत का? एवढ्या भल्या पहाटे माझी दाढी वरती का? ती म्हणे तुम्हाला वाटत पाहिजे तुम्ही माझी वेणी वाढतात. दोघांचं भांडण लागलं. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हतं, दिवे होते. दोघंही हळूहळू उठले. दिवा लावला. पाहत कुणीतरी करामत केली. आंघोळ नाही पांघोळ नाही. जसा तिच्यावर सुरू झाला, काल कोणाशी भांडली होती का? ती म्हणे नाही. आती कशी सांगल? विचार कर, विचार कर. कोणी केलं हे कळायला पाहिजे. हे दुखणं कसं सोडवायचं? अहो मग आगा ते काय, मग थोडस प्रेमानं सांगा ना. मग सांगते. बरोबर विचार कर. कोणी सांग कोण होतं? मला एक काम करतो, वासुदेव आला त्याला बोलव, त्याच्याकडून कापून घे नाही तर सोडून घे. वासुदेवाला घरात बोलवलं. वासुदेव बाबा काय घ्यायचं घ्या, पण ही दाढीची गाठ आणि वेणीची गाठ सोडून द्या. वासुदेवानं भली मोठी इळी घेतली. चालला दणका, पण कापली तर कापे ना, तोडली तर तुटे ना, जाळली तर जळे ना, सुटली तर सुटे ना. आता मला सांगा, ती देवानं मारलेली गाठ होती. लग्नात बामणांनी मारली तर आम्हाला लवकर सुटत नाही. ती देवाची होती. वासुदेव म्हणे ती धानही नको, तुम्हीच पा काय करा. मग ते मी चाललो. आता तो मात्र बिघडला, सुटत नाही. विचार कर कोणाका गेली ती काल? ती म्हणे अहो काय नाही, तो नंद बाबाचा तो कृष्ण आहे ना, मी त्याला बोलले होते घरी येऊन दाखव. मला वाटतं त्यांनीच केलं वाटतं. मग तो गवळी म्हणे त्यानंच केलं ना. आता ही गाठही तिडं सुटल, पण तिडं पायी पायी जावं लागेल. घराच्या बाहेर निघाले आणि दीक्षिकर त्या 14 यांच्या गवळणीची परिस्थिती अशी होती. गवळी होता ना तो 8 फुटाचा होता आणि बाई 12 फुटाची होती. आणि उलट गणित सुरू झालं. ती पुढं हा माग. आणि बरं हे तयारच होते दीक्षी गावचे सगळे.
एवढा मोर्चा पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या दारावरती गेला. यशोदे पाय पाय तुझ्या पोरानं काय करामत केली. कृष्णा म्हणे मैया या रोज उठसूट येते यायनं तुझ्यावर जाळतात. तू सोनं नाणं घालते, तू मोठ्या घरची ना म्हणून यांना देखवत नाही. तुझं दै दूध या तुझ्यावर जाळतात जाळतात. यशोद्या मैया म्हणे जळतात थांब्यांच्या का बघतेस मी आता. अजिबात नाही, माझं पोरगा करणं शक्यच नाही. तरी मान्यच करीन मैया. आणि एक दिवस प्रसंग असा घडला, ती हंस झाली, राजहंस झाली, आणि एक गवळ राहिली, तिचं नाव परमहंस. ती म्हणे कृष्णा आता तू खरं जर नंदबाबा आणि यशोदा मैयाच्या जर पोटचा असेल तर माझ्या घरी येऊन दाखव. तू म्हणलं ए चॅलेंज नको करू. हां यांचा बी कार्यक्रम लावला तुझा पण. तू कधी सांग मी यायला तयार आहे. तुलाही या ठिकाणी तुझ्या घरी चोरी करून दाखवील. ऐका बरं का. कृष्णा भगवान परमात्म्याने सांगितलं आजच येतो. तिथून ते भगवान परमात्म्यानं नेत्रकृपा केली, गाठ सुटली आणि तिच्या घरी ती गवळण महाराज संध्याकाळी झोपलेली असताना तिचा सासरा बाहेर झोपलेला होता. भगवान परमात्म्यानं दही दूध खाल्लं, जसा ताकाचा डेरा उचलला हरिदास महाराज. हरिदास महाराज हरिदास महाराज उचलला. आता उचलायला टाइम लागला असेल का नाही. हा उचलला आणि म्हातारा बाहेर झोपलेला होता. उचलला आणि धड असाच टाकला. म्हाताऱ्यानं सांगितलं कोणी बा डोक्यात ताकाचा डेरा फोडला. सगळ्या गवळणी वाई टाकल्या आणि सगळ्या आल्या. मैया तुझं पोरग फार अवघडे लय कठीण आहे. आता मैया सांगती बाई संपलेवर का कीर्तन. ए बाई उठसूट जिती उट्टी जिती उट्टी जिती माझ्या पोराचं नाव घेती. माझं पोर कसं आहे. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ कसं दिसतंय. बाळ दिसतंय गोजीरवाणी गे तुम्ही सांगा त्या घराने ग. मैया म्हणे का ग तुम्हीच त्याच्या खोडी काढतात. तुम्ही लपवणीयाची कोटी गे लागतात याचे पाठी. तुमची एवढी चरितवाई कोटी ग गोकुळच्या नारी. आता थोडा आनंद तुम्ही घ्यायचा. बिचारे दमले 7 दिवसापासून. आता थोडं बघू दीक्षीच्या गवळणींचा आवाज किती मोठा आहे. भांडायला जसा निघतून तसा निघाला पाहिजे बरं का. हां माझ्या मागं म्हणायचं. आता गायक वादक सगळे थांबतील. तुम्ही लपवणीयाचा बवरा गे तुम्ही लपवणीयाचा बवरा. हरिदास महाराज मला तुम्ही लपवणीयाचा बवरा गे तुम्ही लपवणीयाचा बवरा. आळगेता शारंगरा गे आळगेता शारंगरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या. मी नाही म्हणलो नाही मैया म्हणली. आणि सांगू का 12 घरच्या 12 म्हणजे काय लय वाईट शब्द नाही. 12 घरच्या 12 म्हणजे भागवताचे स्कंद 12 आहे म्हणून 12 घरच्या. मग सांगितलं हा ब्रह्मविदेचा जनता हा कैचा येईल हाता. तुम्ही याला धरू पाहता गोकुळच्या नारी. अगं बाई माझं पोरग असं नाही. मैया अगं तुझंच पोरग तसं आहे. मैया एक दिवस मंथन करत होती. यानं सांगितलं दैदूक खालं पाहिजेत. त्यात लोण्यामध्ये जाऊन बसला. मैयानं सांगितलं बाई एवढं लोणं कोरं आहे त्या लोण्यामध्ये काळा टिपका काय. म्हणून तो टिपका काढायला गेली तर तिनं बघितलं हा किडा नाही हा तर आपलाच किडा आहे. असा वडून काढला. तिला कळालं खोडीच्या गवळणी नाही आपलं कृष्णा. कृष्णा तुला मी ताकीद गरी
कृष्णा आता इथं थांबायचं नाही, आता तू शाळेत जायचं. 12:30 वाजत आले. कोणती शाळा? उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. ए उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. घेऊनी गोधना सवे घेऊनी गोधना. अरे तुम्ही गाया घेऊनी सारे मैयानं फक्त सांगितलं कोणत्या शाळेत, अजून सांगितलं नाही कृष्णानं कुठं जायचं. हा मग त्यावेळेस सांगितलं. कृष्ण म्हणे मैया तुझा आदेश नाही पाळणार, उद्यापासून जातो मी, नाही पाडणार तुझा शब्द. कृष्णानं सांगितलं ए गोपाळाव बस आता, गोकुळात नाही थांबायचं, बस झालं. सगळ्यांनी उद्या गाया घ्यायच्या आणि वृंदावनात यायचं. आता म्हणा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. अरे तुम्ही गाया घेऊन गोपाळ. आणि तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ या. 12:30 वाजले बर का. आता एकादश लागली, गाया घ्यावर पटापट. आणि गोपाळांनी सांगितलं गाया घ्या, चला रानात. सगळे गेले, वृंदावनात गेले. आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं सगळ्यांनी येताना शिदोरी आणायची, रिकाम्या हाती कोणीच यायचं नाही. कृष्णा ठीक आहे, पण का रे कृष्णा तू मोठ्या घरचा, आम्ही लहान्या घरचे, काय काय आणायचं? भगवान परमात्म्याने सांगितलं अरे बाबा हो इथं लहान मोठं काही नाही, जी शिदोरी तुमच्याकडे असेल तुमच्या भावातली अंतकरणातली ती घेऊन या. शिदोऱ्या आल्या. कृष्णा लगेच जेवायला बसायचं नाही, थांबा लगेच जेवायचं नाही. मग काय करायचं? आलोय ना, आधी थोडं दमायचं, मग आपल्याला शिदोऱ्या सोडायच्या. भगवान परमात्मा आणि ते गोपाळ म्हणले काय रे कृष्ण नेमकं काय करायचं? कृष्णानं सांगितलं पहिला खेळ खेळायचा. कोणता? हमामा 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 बोला हमामा हमामा बोला दुसरा खेळ खेळले. तू 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 ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. अरे कृष्णा बास न तू. आता तिसरा आपण विट्टू दांडूचा खेळ खेळू ना रे कृष्णा, त्यात फार मजा आहे. आणि मग सगळे गोपाळ आणि भगवान परमात्मा तिसरा खेळ खेळू लागले. कसा? माझ्या मागं म्हणायचं बरं का सगळ्यांनी. हा Oh
कच्चे पडले आणि मग ते म्हणले खेळ मांडीला लगोट, थोडे कच्चे पडले, दमले. आता कृष्णा बासरे बाबा आता फार झालं, आता सोडू ना रेषे दोऱ्या, ठीक आहे आता गोपाळाओ फार आता भूक लागली, एक करायचं त्याच्या अगोदर सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करत असताना पुन्हा एकदा हा आलेला सेवेचा योग आदरणीय ज्यांची ही कीर्तन सेवा आहे ती सोमनाथ भाऊराव चौधरी भगवती नर्सरी दीक्षी यांच्या माध्यमातून येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि एक विशेष मला कौतुक करावं लागेल, झालं कीर्तन संपलं, आता काल्याचा अभंग होऊन सगळ्यांना महाप्रसाद मिळेल. या ठिकाणी आज एक विशेष धन्यवाद दिले. मला आल्यानंतर इथे कळालं की सर्व सप्त्याचा जो काही सर्व कारभार आहे ते सगळे गावातले तरुण बघतात, यांच्याकरता जोरदार टाळी वाजवणार. काय होतं, मी नेहमी सांगत असतो, एकदा ज्येष्ठांचं वय झालं की ज्येष्ठांनी थोडं थांबावं आणि तरुणांच्या हातात सत्ता द्यावी. याचं कारण आहे, जर ज्येष्ठ एक दिवशी सगळे जर निघून गेले तर गावचा सप्ताह सांभाळण्याची तयारी तरुणांची असली पाहिजेत. आणि ती तयारी आत्तापासूनच या तरुणांची होते. म्हणून मी धन्यवाद देईल. आणि सांगू का, सप्ताहामध्ये 3 लोकांनी सहकार्य करावं. किती? ऐका बरं का, 3, शेवटचं वाक्य, 3 लोकांनी सहकार्य करावं. कोणत्या 3 लोकांनी? ज्याच्याकडं पैसा आहे त्यानं पैसा द्यावा. बरं का, ऐका, ज्यांच्याकडं पैसा आहे त्यानं पैसा द्यावा, ज्याच्याकडं पैसा नाही त्यानं वेळ द्यावा, आणि ज्याच्याकडं पैसा आणि वेळ दोन्ही नाही त्यानं तोंड तरी गप ठेवावं. महाराज, काही तोंडापायी आज लोकांचे गावगावचे सप्ते बंद पडले. माझी विनंती आहे की तरुणांच्या हातात ही सेवा असलीच पाहिजेत. आणि माझी एक विनंती आहे, आजचा तरुण काय होतं माहिती का, इथं येणं वर्गाण्या फाडणं हे फार सोपं असतं, पण ज्यावेळेस गावकरी जेवायला बसतात तर जेवणाच्या डाळीच्या उसळीच्या बादल्या घेऊन पळणारे ते तरुणच असतात. आज गावगावचे सप्ते फक्त तरुणांमुळे चालू आहे दादा, आणि धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणून गावच्या सगळ्या तरुणांना दादा, हे धर्माचं कार्य आहे. काय झालं आता, ते मला काल्याचं कीर्तन मिळालं म्हणून थोडा बंदिस्त आहे मी आज, नाहीतर धर्माचं कार्य काय असतं, हरिदास महाराजांनी कीर्तन ऐकलेलं आहे धर्मावरती. मी काय असतं की गावातला तरुण जागरूक झालाच पाहिजेत आपल्या धर्माच्या बाबतीत. या गावातल्या तरुणांना मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा झालेले या ठिकाणी सेवा समर्पित करत असताना या सेवेकरता गोड गाण्याची साथ देण्यासाठी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज बिरादार, छबू महाराज गवळी, आनंद बाबा गणेश गावकर महाराजांचं काय नाव, हरिभक्तपरायण शंकर महाराज, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे या बाजूला बाबांचं काय नाव, पुंडलिक बाबांना विनय करीत आता तुम्हालाही धन्यवाद. आणि विशेष रूपानं मृदुंगाची गोड साथ या ठिकाणी ज्यांनी दिली ते आदरणीय आमचे शत्रुघ्न महाराजांचे सुपुत्र आमचे हरिदास महाराज गतीर, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. म्हणून त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष रूपानं आजच्या या कीर्तनाकरता सदर मृदुंगाचार्य महाराजांच्या बदली आजी आलेले आहेत. आमच्याच परिसराचं वैभव कमी काळात ज्यांनी या ठिकाणी सुंदर महाराष्ट्र गाजवला, हरिभक्तपणे आमचे रवी महाराज बोराडे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सुंदर प्रेक्षेपण करणारे विठोबाले दादा, तुम्हालाही धन्यवाद आहे. फक्त चांगलं मस्त टाका, बाकीचं कट करून टाका. जर बाकीचं कट केलं नाही का बरीच कट होत असते. म्हणून तुम्हालाही धन्यवाद. आणि साऊंडवाल्यांबद्दल आता काय बोलावं,
किरण महाराज ना नाही कसं आता परिचय नाही माझा, बरं झालं तुम्ही सांगितलं. आदरणीय किरण महाराज आहे. किरण महाराज म्हणजे ते आल्यानंतरच महाराज ते नाचताना बघितल्यानंतर मला फार आनंद वाटला आणि ते नाचायला लागल्यानंतर मला असं वाटलं का नामदेव महाराजच नाचत होते की काय, म्हणून या ठिकाणी त्यांना चोपदार दुसरे कुठे गेले. धन्यवाद. बरे बरं का दोन्ही चोपदार, नाही तर काही काही चोपदार एवढे तकलादू असतात का त्यांनाच आम्हाला धरून यावं लागत असं. त्यांनाही धन्यवाद आहे. आणि साऊंडवाले दादा मनापासून धन्यवाद. कारण काय झालं, वारीवरून आल्यापासून एकही दिवस आम्ही घरी नाहीत. जसे कार्यक्रम सुरू झाले तर गोकुळाष्टमीच्या पार रक्षाबंधनच्या पौर्णिमेपर्यंत कार्यक्रम पॅक. पण वाटलं होतं सकाळी एक दशक्रिया केलाय, संध्याकाळी पुन्हा एक सेवा आहे. वाटलं होतं की आवाज निघेल की नाही, पण अगदी सुंदर साऊंड तुमचा आहे. एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवा. आणि तुम्ही सगळे या सप्त्याला या ठिकाणी येतात, तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि विशेष गावच्या या बाळगोपाळांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे ओझरवरून आलेले माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे नितीन भाऊ चौधरी ते आहेत या ठिकाणी, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा समर्पित करत असताना याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना आता यानंतर निवृत्तीनाथांचं भजन होईल, ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होण्याच्या अगोदर काल्याचे अभंग होतील, नंतर जय विठ्ठल होईल, आरती होईल, सूचना होईल. तोपर्यंत कोणी जागा सोडायची, आणि जर कोणी जागा जर सोडली तर त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ करा. हातवर निवृत्ती राया, एखादा अपशब्द केला असेल तो माझी मला परत करा. जाता जाता एक विनंती करतो, त्र्यंबकेश्वरला विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. सर्वांनी आपल्या आईच्या नावानं, वडिलांच्या नावानं जेवढी देणगी निवृत्तीनाथांकरता देता येईल तेवढं करा. काम फार प्रगतीपथावरती आहे. 1000 वर्ष टिकेल एवढं सुंदर निवृत्तीनाथांचं काळ्या पाषाणातलं मंदिर उभं राहत आहे. आणि त्या सद्गुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या जीर्णोद्धार समितीवरती मी सदस्य आहे. आतापर्यंत मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून पावती पुस्तक माझ्याकडे होतं. आता 2-4 दिवसापासून मी जमा केल्यामुळं पावती पुस्तक माझ्याकडे नाही. 8 ते 10 लाख रुपयाचा निधी कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांचा तिथपर्यंत नेऊन पोहोचवला. कारण निवृत्तीनाथ महाराज म्हणजे आपला स्वाभिमान, अभिमान, आपल्या नाशिक जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं अस्तित्व आहे. म्हणून सर्वांना विनंती, निवृत्तीनाथांच्या जीर्णोद्धारासाठी सडळ हातानं मदत करा. पैसे देत असताना दानपेटीत टाकू नका. रिसर त्याची पावती घ्या, म्हणजे दिलेला पैसा निवृत्तीनाथांच्या कार्यासाठी जातो. सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला त्यांनी सांगितलं नाव घेऊच नका, पण मी एवढ्याच करता नाव घेतो. तुमचा स्वार्थ आणि स्वार्थ माझा. उद्या जर माझी तारीख जर कोणाला पाहिजे असली, लोकांनी कोणाचा नंबर मागायचा. म्हणून आमचे सोपनराव दाजी शिंदे ते आमच्या गावची जावई, आमच्या गावची कन्या या गावाला दिलेली आहे, काळे परिवारातील. त्यांच्या माध्यमातून हा योग चौधरी भाऊंनी माझ्याकडे दिला. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सगळ्या त्यांच्या सहकार्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही फार धावपळ करताय. निश्चित याचं फळ तुम्हाला प्रपंचात हनुमंतराय देतील. आणि सांगू, सगळ्यांच्या दरबारात लबाडी चालते, पण इथं लबाडी चालत नाही बरं का. इथं हे सणच करत नाही. हे फार भयंकर महाराज, एवढा अनुभव आहे यांचा. इथं लबाडी केली का ते करेक्ट कार्यक्रम करतात मग. म्हणून या ठिकाणी हा कारभार असा शेवटपर्यंत चालू ठेवा. सगळ्यांना धन्यवाद. आणि झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊली राज माऊली द्वारा, काल्याचा अभंग म्हणा. शिंकेला बविले